तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे सोल टॉक्स मराठीमध्ये. माझं नाव आनंद आहे. आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत त्याचं महत्वाचं कारण म्हणजे की रिसेंटली 2-3 दिवसापूर्वी तुम्ही जर बघितलं असेल, नरेंद्र मोदी जे आपले भारताचे पंतप्रधान आहेत, यांनी एक संभाषण केलं होतं. ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की 1 वर्ष पूर्णपणे गोल्ड खरेदी करू नका. ठीक आहे. ह्याचं कारण काय, प्लस वर्क फ्रॉम होम करा, ह्याचं कारण काय, असं मोदीजी का म्हणले, ह्याच्या रिलेटेड आपण आज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ह्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही इंस्टाग्रामला खूप सारे रील बघत असाल, त्याच्यामध्ये लोक बोलतात लॉकडाऊन किंवा खूप साऱ्या चुकीच्या माहिती पण प्रोव्हाइड करत आहेत, जेणेकरून जे पण गोल्ड ज्वेलरी यांचं शॉप आहे हे पण बोलत आम्ही 1 वर्ष जर लोकांना असं सांगितल्याबद्दल आम्ही काय करणार. पण त्याच्या मागचे जे कारण आहेत ती आपल्याला जाणून घेण्याची खूप गरजेची आहे. त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण त्यांची कारणं काय आहेत आणि मोदीजी असं का बोलले हे आपण ह्या व्हिडिओ मार्फत बघून घेणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण जर बघितलं तर भारतामध्ये ना, तुम्ही लग्न सराई असो, सण असो किंवा सेव्हिंग म्हणून सोने म्हणजे भावना असते. त्यासाठी लोक खूप सारे सोन्यासाठी हे असतात, इच्छुक असतात. पण अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं जे भाषण केलं किंवा वक्तव्य केलं, ठीक आहे, गोल्ड खरेदी टाळा किंवा असं सांगितलं की वर्क फ्रॉम होम करा. ठीक आहे. हे असं पुन्हा का आठवलं त्यांना, किंवा असं लोकांना वाटतं की का परत लॉकडाऊन येणार का, तर ह्याच्या मागचं आपण पूर्णपणे सत्य आज समजून घेणार आहोत. ठीक आहे. ह्याची काही मुख्य कारणं आहेत, तुम्ही बघितले तर ह्याची 5 ते 6 मुख्य कारणं आहेत. तर एक एक कारण आपण जाणून घेऊया की ह्याच्या मार्फत की असं का त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. पहिलं असं कारण आहे ज्याच्यामध्ये मुख्य कारण त्यांनी सांगितलं, मिडल ईस्ट क्रायसिस. म्हणजे आपण बघतोय की आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप सारे जसं की बघितलं तर युद्ध चालू आहेत, राईट. इराणचं युद्ध चालू आहे, त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम येतात. म्हणजे ह्याला बोलतात मिडल ईस्ट क्रायसिस. म्हणजे क्रायसिस आलेले आहेत सध्या वेस्ट एशियामध्ये. युद्ध आणि तणावामुळे कड ऑइल असताना त्याचे रेट आहेत ना खूप वाढलेले आहेत. ठीक आहे. भारतात 85% जास्त ऑइल जे आहे आपण इम्पोर्ट करतो. त्याच्यामुळे काय होतंय, डॉलरमध्ये मोठा खर्च होत आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे पहिल्यांदा मुख्य कारण आहे. दुसरं म्हणजे मोदीजींनी सांगितलं तर गोल्ड खरेदी आहे थांबवण्यासाठी. का सांगलं, थांबवण्यामागचं कारण असं सांगितलं. तर त्यामध्ये बघितलं तर भारतात जगातील सर्वात मोठ्या गोल्ड इम्पोर्ट करणाऱ्या देशांपैकी एक आहे. म्हणजे आपण सगळ्यात देशांपैकी सगळ्यात मोठा देश आपला आहे की जो बाहेरून गोल्ड इम्पोर्ट करतो. ठीक आहे. जेव्हा लोक जास्त सोने खरेदी करतात तेव्हा भारताला बाहेरच्या देशांना डॉलर द्यावे लागतात. यामुळे काय काय प्रॉब्लेम होतात ते तुम्हाला मी सांगतो. एक तर फॉरेन एक्सचेंज रिझर्व व प्रेशर येतो. म्हणजे तुम्ही बघितलं तर सेकंड, रुपीज कमजोर होतात. म्हणजे आपला जो रुपयाचा आहे तो बाहेरच्या याच्यामध्ये फिर कमजोर होतो, कारण की डॉलर आपण जास्त प्रमाणात युज केल्यामुळे आपला जो रुपया आहे तो कमी होतो. सेकंड, याच्यामध्ये आपण जर बघितलं तर महागाईची वाढ होते. म्हणजे महागाई याच्यामध्ये वाढू शकते, ज्याचे प्रॉब्लेम जे आहेत, जे सामान्य लोक आहेत त्याच्यावर होऊ शकतो. ह्याच्यामुळे हे कारण आहेत. म्हणून मोदीजींनी 1 वर्ष अननेसेसरी गोल्ड खरेदी करू नका. म्हणजेच काय की जर तुमची कुठली लग्नसारी असेल किंवा खूप महत्वाचं काम असेल त्यावेळेस तुम्ही गोल्ड खरेदी करा. अननेसेसरी गोल्ड खरेदी करू नका, जेणेकरून आपल्या आर्थिक व्यवस्थेवर काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पण आपल्या देशाला त्याचा प्रॉब्लेम किंवा नुकसान त्याचं आपल्याला भोगावं लागणार नाही. ह्यासाठी मोदीजींनी सांगितलेलं आहे की अननेसेसरी जे आहे गोल्ड तुम्ही घेणं हे टाळा, अशी त्यांनी विनंती केलेली आहे. याचा अर्थ असं नाहीये की त्यांनी सांगितलं की पाकच गोल्ड तुम्ही खरेदी करू नका 1 वर्ष. ठीक आहे. दुसरं म्हणजे अजून एक तिसरा पॉईंट, जसं मी सांगितलं की तुम्हाला 6 मुद्दे आहेत, त्यातला तिसरा पॉईंट म्हणजे वर्क फ्रॉम होम का. ठीक आहे. मोदीजींनी असं का सांगितलं की तुम्ही घरात बसून वर्क फ्रॉम होम करा. ठीक आहे. त्याचं कारण म्हणजे काय आहे तुम्हाला सांगतो. एक तर ऑनलाईन मिटिंग करा. ठीक आहे. कोरोना काळात जर आपण ऑनलाईन मिटिंग करत होतो, व्हिडिओ कॉन्फरन्स चालू होते, वर्क फ्रॉम होम होते. यामुळे काय होत होतं, फ्युलची जी कमी होती, म्हणजे पेट्रोलचा जो होता ना तो वाटा खूप कमी प्रमाणात लागत होता. आता काय होतं, पेट्रोल डिझेल महाग होत असल्यामुळे ना फ्युल सेव्हिंग, त्यामध्ये ट्रॅफिक कमी, ऑइल इम्पोर्ट करणं, ह्या सारख्या गोष्टींवर ना खूप जास्त आपल्याला बघितलं तर जास्त पैसे द्यावे, म्हणजे पैसे मोजायला लागत आहेत. त्याच्यामुळे मोदीजींनी सांगितलं किंवा आव्हान केलं आहे त्यांनी की वर्क फ्रॉम होम करा, जेणेकरून काय होईल की जे पण महागाई, आता तुम्ही रिसेंटली काल एक व्हिडिओ व्हायरल झालेला त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी सांगितलं की जो पण महागाई, म्हणजे जे पण पेट्रोल एक जास्त महाग लागतोय बाहेरच्या देशातून आपल्याला हे करायला, इम्पोर्ट करायला, ते मोदीजी स्वतः पेड करतायत आपल्यापर्यंत. म्हणजे त्याची जी अडचण आहे ती आपल्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून देत नाही. म्हणून त्याचं तिसरं कारण हे होतं. चौथं कारण असं होतं की पेट्रोल डिझेल महाग होणार का.
ठीक आहे. तर रिपोर्टनुसार ऑइल कंपनीला मोठं नुकसान होत आहेच, हे आपल्याला असं वाटतं की ऑलरेडी बाहेरच्या देशावर आपण जे पेट्रोल डिझेल इम्पोर्ट करतोय त्याच्यामध्ये ऑइल कंपन्यांना खूप म्हणजे खूप जास्त प्रकारे नुकसान होतोय. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर वाढू शकतील अशी चर्चा आहे न्यूजमध्ये. पण ह्याचं अजूनपर्यंत एकदम एक्झॅक्ट असं कारण आलेलं नाहीये आपल्याला, आपण जर बघितलं. आणि पाचवं, ह्याचं लोकांनी घाबरायचं का या गोष्टींसाठी, जे पण काही प्रॉब्लेम होत आहेत? तर त्यासाठी बिलकुल नाही, तुम्ही काहीच टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तुमच्यापर्यंत ह्या काही गोष्टी येणार नाहीयेत. पहिली गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंट आपलं तेवढ्या आर्थिकदृष्ट्या प्रबल आहे की आपल्याला सगळ्या प्रकारे सहाय्य करू शकतं. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये कुठलीच बंदी येणार नाहीये. गोल्ड खरेदीवर बॅन अजिबात नाही आहे. तुम्हाला असं वाटत असेल की मोदींनी सांगितले की 1 वर्ष गोल्ड खरेदीवर करू नका, म्हणजे याचा अर्थ की बॅन नाहीये, तुम्ही खरेदी करू शकता, बट अननेसेसरी करू नका. ठीक आहे. फोर्स नाही आहे याच्यामध्ये. फक्त देशाच्या इकॉनॉमीसाठी अपील आहे की देशाची जी इकॉनॉमी आहे त्यासाठी तुम्हाला फक्त मोदीजींनी त्या संभाषणातून सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता 6वं पॉईंट काय, अपोजिशन काय म्हणतंय. काही अपोजिशन लीडर यांनी सरकारवर टीका केलेली आहे. जसं की तुम्ही बघितलं असेल, राहुल गांधी यांचे काही व्हिडिओ हे सरकारला टीका करत आहेत. पण मित्रांनो, मोदीजींनी जे केलं ते खरोखरच देशातल्या जे पण नागरिक आहेत त्यांच्यासाठी केलेलं आहे. ठीक आहे. तर आणि इकॉनॉमी प्रेशर मध्ये असल्याचं म्हटलं आहे, पण इकॉनॉमीचा प्रेशर पण नाही आहे. फक्त काही गोष्टींना ॲज अ नागरिक, भारताचे नागरिक म्हणून आपण सुद्धा त्यांना सपोर्ट करणं हे आपलं काम आहे. असं नाही की जे सीमेवर लढतात आपल्यासाठी त्यांचंच काम आहे. तर आपण पण छोट्या छोट्या गोष्टींमधून हेल्प करून आपल्या देशाला सुरक्षित ठेवू शकतो. ठीक आहे. तर मित्रांनो, मोदीजींनी स्टेटमेंट हे गोल्ड बंद करण्यासाठी दिलेलं नव्हतं, तर भारताच्या डॉलर खर्च कमी करून इकॉनॉमी मजबूत ठेवण्यासाठी होतं. तुमचं मत काय आहे मला कॉमेंट करा. ठीक आहे. आणि कॉमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओ विषयी. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये हे पण मला सांगा की आपण व्हिडिओमध्ये अजून कशा प्रकारे चेंजेस करू शकतो किंवा अपडेट करू शकतो, अजून काय माझ्या जर चुक्या होत असतील तर तेही सांगा. तर ह्याचे जे तुम्हाला पॉईंट मी सांगितलेले हे समजलं असेल. याच्यामध्ये आपण जे पॉईंट क्लिअर केले ते म्हणजे मोदीजींनी गोल्ड खरेदी थांबवायला का सांगितली. ठीक आहे. भारतात मोठं आर्थिक संकट येणार का, किंवा वर्क फ्रॉम होम आणि गोल्ड बंद करण्याचं मागचं कारण काय हे पण आपण बघितलं. पेट्रोल डिझेल वाढणार, मोदीजींचा मोठा इशारा. ह्या सगळे पॉईंट आपण ह्याच्यामध्ये कव्हर केलेले आहे. ठीक आहे. ह्याच्या रिगार्डिंग जर तुम्हाला काय डाऊट असेल किंवा काही तुम्हाला असेल तर मला नक्की कॉमेंट करा. पुढील येणारे अपडेट तुम्हाला नक्की सोल मराठीवर भेटले जातील. धन्यवाद.